नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत वालाच्या शेंगांची भाजी, म्हणजे त्याला आपण वालपापडी म्हणतो। आता त्याची आपण कोरडी भाजी करणार आहोत। आता या ठिकाणी मी वालाच्या शेंगा तोडून घेतलेले आहे, असे त्याचे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहे। आणि आता मी ते 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून टाकत आहे। आणि त्यानंतर आपण आता इथे गॅसवरती कढई ठेवूया आणि तेल त्याच्यामध्ये चांगलं गरम होऊ देऊया आपण। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली आपल्याला तळतळू द्यायची आहे। मोहरी तळतळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे। मग जिरे तळतळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचा आहे सुरुवातीला। त्यानंतर मी त्यामध्ये धना पावडर टाकलेली आहे। 2 चमचे मी धना पावडर टाकलेली आहे, 1/2 चमचा हळद टाकलेली आहे आणि छोटे 2 चमचे मी त्यामध्ये तिखट टाकलेले आहे। आपल्या मसाल्यातील जो चमचा असतो त्याचे 2 चमचे मी तिखट टाकलेले आहे। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर ज्या वालाच्या शेंगा आपण धुतलेल्या आहे त्या वालाच्या शेंगा त्याच्यामध्ये टाकायच्या आहे आपल्याला। आणि त्यानंतर मी त्या चवीनुसार मीठ टाकलेले आहे। आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला ही शेंगांची भाजी कोरडी करायची आहे, त्यामुळे आपल्याला शिजण्यासाठी त्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। जास्त पाणी टाकायचं नाही, आपल्याला थोडंच पाणी टाकायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता की मी किती कमी पाणी टाकले आहे, म्हणजे ते जेवढे शेंगा आहे त्या शेंगांपर्यंत पण आलेले नाही आहे। आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि अधूनमधून आपल्याला ते हलवत राहायचे आहे शेंगा। आता इथे तुम्ही बघू शकता की आपले शेंगा जे आहेत ते आता शिजलेले आहेत। त्यानंतर मी त्यामध्ये थोडे शेंगदाण्याचे जे बारीक कूट होते ते टाकलेले आहे। आणि त्यानंतर पुन्हा आपण भाजीला चांगले मिक्स करून घ्यायचे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भाजी तयार झालेली आहे। अतिशय साधी भाजी आहे, परंतु खायला अतिशय चविष्ट अशी लागते। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।